हाय, हॅलो, नमस्कार युट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे होळी आणि माझी तयारी चालू आहे बघा. होळीची तयारी चालू आहे. तर मी अशा प्रकारे होळीची थाली, होलिका दहनची थाली सजवत आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तूप, हे तूप. तर इथं बघा, ही घेतलेली आहे विलायची, पिवळी मोहरी, अख्खा मूग, गहू, कापूर, भीमशनी कापूर आहे, लवंग, हळकुंड, काळे तीळ, ही गौरी आहे. मोठ्या पण गौऱ्या घेतलेल्या आहेत, पण ही छोटी आता ताटामध्ये घेतलेली आहे. आणि हा कलावा, गूळ, 1 रुपयाचा सिक्का, तूप, बताशे आणि हे हरभऱ्याचे ढाळे, खायचे पान, नारळ आणि इथं फुले घेतलेली आहेत. तर फुलं आहे, शेवंतीची फुले आहेत, गुलाबाचे आहेत, झेंडूचं पण आहे आणि सोनचाफा पण आहे. तर अशा प्रकारे मी होलिका दहनची थाली तयार केलेली आहे आणि आता नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे. तर पुढे पाहत राहा व्हिडिओ. नैवेद्य. आणि इथं बघा, अशी सुंदरशी मी रांगोळी काढलेली आहे आणि मी पुरणपोळीचा स्वयंपाक पण केलेला आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी आज होळीसाठी काय काय स्वयंपाक बनवलेला आहे. तर इथं बघा, ही केलेली आहे तांदळाची खीर. तर आज पौर्णिमा आहे, तर माझी पौर्णिमा असते, तर मी खीर खाऊनच पौर्णिमा सोडते. म्हणजे पहिल्यांदा खीर खाते आणि नंतर बाकीचं सर्व खाते. तर इथं हे कटाची आमटी म्हणजे येळवण्याची आमटी, आमच्या इकडे येळवण्याची आमटी बोलतात, काही ठिकाणी कटाची आमटी पण बोलतात. तर ही आहे आणि इथे केलेल्या आहेत पुरणपोळ्या. हे बघा, अशा प्रकारे मी पुरणपोळ्या केलेल्या आहेत, नैवेद्य बनवले, ताट भरायचं आहे आता. आणि हे भजे बनवलेले आहेत आणि इथं हे पापड्या बनवल्या आहेत साधारण म्हणून. तर अशा प्रकारे मी स्वयंपाक केलेला आहे. व्हिडिओ पुढे पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं दूध गरम, इथं भात बनवलेला आहे. जर अशी माझी देवपूजा केलेली आहे मी आज बघा होळीची. तर इथं बघा, आम्ही होळी तयार केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात होळी पेटवणार आहोत. तर सर्व ताट वगैरे घेऊन मी जात आहे आता बाहेर. तर थोड्याच वेळाने आता आम्ही होळी पेटवणार आहोत. माझा मुलगा वगैरे पण आलेला आहे आणि बाहेर गेलेले मिस्टर काही अजून आलेले नाहीत, पण मुहूर्त जाईल म्हणून आम्ही आता इथं पूजा करून घेत आहोत. होळी वगैरे पेटवली आणि तर अशा प्रकारे आम्ही होळी साजरी केली आणि आम्ही सर्वांनी पाया वगैरे पडून घेतला आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.